तो तुम्हाला तिथं बसा सावलीमध्ये या या पुढे या इथनं या आणि कुणी पोलिसांनी अडू नका त्यांना इथं या ना इथं या त्याच्यात आत या अरे जनता असेल तर आम्हाला किंमत नाही तर कोण विचारते आम्हाला मित्रांनो एकंदरीत आज चंदगडच्या या पवित्र भूमीत आपण सगळेजण शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आणि नागरी सत्काराच्या निमित्तानं जमलेलो आहे। या निमित्तानं मी माझा चंदगड आजरा गडिंग्लज या भागातून आलेल्या तमाम माझ्या बळीराजाचं तमाम माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। खरं तर आज प्रदेशाध्यक्ष स्वतः सुनील तटकरेंना पण आमच्या राजेश पाटलांनी बोलवलेलं होतं, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल 1 मे झाला जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन। त्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 65 वर्ष झाली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 ला आणला आणि मुंबईसह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असा सगळा आपला संयुक्त महाराष्ट्र झाला। पण मी काल पण बोललो आज पण मी बोलतो एकंदरीत महाराष्ट्राचा इतिहास हा कायमच संघर्षमय राहिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना ही 65 वर्षापूर्वीची जी माणसं असतील त्यांना आठवत असेल की संघर्षातूनच झाली। 106 हुतात्म्यांनी तिथं सहकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानातून हा आपला संयुक्त महाराष्ट्र हा आपण घेतलेला आहे। महाराष्ट्राला सहजासहजी काही मिळालेलं नाहीये। महाराष्ट्राने जे मिळवलंय ते लढून ते संघर्ष करून आणि त्याच्यामुळं बेळगाव कारवार बिदर भालकी निपाणी सह सीमा भागातील मराठी गावं महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष आजही कायम आहे। सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, तो थांबणार नाही याची ग्वाही मी सीमा भागातील मराठी बांधवांना देतो। सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे, आपण आपली भूमिका चांगल्यातले चांगले वकील देऊन मांडतोय, ते समोरचे त्यांच्या परीनं मांडतायत, परंतु आता 65 वर्ष झाली, शेवटी 2-2 पिढ्या ह्याच्यातून बाजूला गेल्या, तिसरी पिढी पुढे आली आहे। ते लवकर काम व्हावं, त्याशिवाय खऱ्या अर्थाने आमचा संपूर्ण महाराष्ट्र हा त्याच्यातनं एक संघ झाला असं आम्हाला म्हणता येत नाही। आज सीमा भागातल्या जगाच्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या तमाम माझ्या बांधवांची इच्छा आहे, आशा आकांक्षा आहेत की अपेक्षांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचं हे महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्रातील जनता बांधील आहे। महाराष्ट्र कायम हे आमच्या सीमा भागातील आमच्या मराठी माणसाबरोबर आहे आणि या पद्धतीनं मी त्यांना हा सगळा विश्वास त्या ठिकाणी देऊ इच्छितो आणि तो प्रयत्न आजही आम्ही करतोय, अशा प्रकारची खात्री मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना देतो। मित्रांनो, आज इथं तुम्ही माझ्या लाडक्या भगिनी इथं आल्या, आमचे बंधू इथं आहेत,